मी तेव्हा साधारण 20 वर्षाचा तरी असेल. तेव्हाच हा भयानक अनुभव मला आला होता. आमची गावाकडे शेती आहे. मी लहानचा मोठा गावातच झालो. माझे शेत गावाच्या बरेच लांब होते. त्यामुळे आम्ही कधीही आमच्या बैलगाडीनेच शेतावर जायचो. त्या दिवशी मी आणि माझे वडील आमची बैलगाडी घेऊन शेतावर गेलो. शेतामध्ये भरपूर असे कामे होते जे आम्हाला करायचे होते. आमचे शेत ज्या परिसरात होते तिकडे खूप भला मोठा रानमाळ होता आणि दूरदूरपर्यंत पसरलेला होता. त्या रानमाळाला आमच्या गावातील लोक शांतूचा रानमाळ म्हणून ओळखतात. त्या परिसराबद्दल आमच्या गावात एक भयानक अफवा आहे की तिकडे त्या शांतूचा आणि त्याच्या परिवाराचा वास आहे. हे सर्व मी माझ्या गावात लहानपणापासून ऐकून होतो, पण या सर्व गोष्टीची मला कधीच प्रचिती झाली नाही. म्हणून मला या गोष्टींवर मुळीच विश्वास नव्हता. कारण तिकडेच माझे शेत होते. म्हणून मी आणि माझे वडील नेहमी तिकडून रात्री अपरात्री बैलगाडी घेऊन यायचो. पण आम्हा दोघांसोबत असे अजूनपर्यंत काहीच घडले नव्हते. पण तो रानमाळाचा परिसर दिसायलाही तसाच भयानक होता. मोठमोठी जुनी झाडे होती. ते काळवंटलेली झाडे खूपच भयानक दिसायची. शेळी व गुरेढोरे चारणारे सुद्धा दिवसा ढवळ्या तिकडे जायला घाबरत होते. अशा बऱ्याच गोष्टी त्या रानमाळाबद्दल मला माहीत होत्या आणि त्या दिवशी खरोखर आम्हाला त्याची प्रचिती होणार होती याची मला आणि माझ्या वडिलांना कल्पनाच नव्हती. आम्ही नेहमीप्रमाणे संध्याकाळपर्यंत शेतात काम करत थांबायचो आणि त्या दिवशीही आम्ही थांबलो होतो. चांगलीच संध्याकाळ झाली होती. 6 वाजून गेले असतील. आम्ही नेहमीप्रमाणे घरी जायला निघालो. जसे आम्ही आमच्या बैलगाडीकडे आलो तर आम्हाला दिसले आमच्या बैलजोडीतील एक बैल दावण तोडून कुठेतरी गायब झालेला होता. मी आणि माझ्या वडिलांनी त्याला आमच्या शेतात आजूबाजूला खूप बघितला, पण तो आम्हाला दिसलाच नाही. आता वेळ जात होता. अंधार पडत चालला होता. माझ्या वडिलांना कळाले नक्कीच तो खेळत बागडत आणि चारा खात त्या शांतूच्या रानाकडे गेला असावा. आमचे गाव त्या रानमाळावरून खूपच दूर होते आणि तो बैल बघितल्याशिवाय आम्ही घरी जाऊ शकत नव्हतो. जास्त अंधार होण्याच्या आतच आम्हाला त्याला बघायचे होते. त्यातच माझे वडील मला म्हणाले, चल जाऊन बघू तो त्या शांतूच्या जंगलात आहे का ते. मला थोडी भीती वाटत होती आणि कदाचित या रानमाळावर दूरदूरपर्यंत मी आणि माझे वडीलच होतो, म्हणून माझ्या मनात एक वेगळीच भीती होती. पण माझ्या वडिलांना मी नाही म्हणू शकत नव्हतो, म्हणून मी लगेच तयार झालो. आता त्या अंधुक अशा चंद्राच्या प्रकाशात मी आणि माझे वडील त्या रानमाळाकडे निघालो. आजूबाजूला त्या झाडाझुडपात बघत आम्ही समोर जात होतो. दूरदूरपर्यंत मोठमोठी झाडे आणि काही झाडे झुडपे दिसत होते. रात्र झाल्याने ते झाडे झुडपे निद्रेत जात असताना दिसत होते. तो त्या शांतूचा रानमाळाचा परिसर बघून मला गावात ऐकलेल्या गोष्टी आठवत होत्या आणि मनात एक धास्ती भरत होती की कोणीतरी माझा आणि माझ्या वडिलांचा पाठलाग करत आहे. म्हणून मी काही क्षण मागे उलटून बघत होतो. आता माझ्या वडिलांच्या आणि माझ्या कानी काहीसा आवाज येऊ लागला. तो आवाज आम्ही जसे पुढे जात होतो तसा अजून स्पष्ट येऊ लागला. आता आम्हाला कळाले की तो आवाज आमच्या बैलाच्या गळ्यात असलेल्या घंटीचा येत होता. आम्ही आता एका भल्या मोठ्या नाल्यात आलो तर मला आणि माझ्या वडिलांना दिसले की आमचा तो चंद्या नावाचा बैल एका झाडाच्या झुडपात अडकला आहे. त्याच्या गळ्यात असलेल्या रस्सीमुळे तो अडकलेला होता आणि तिथून निघण्याचा तो प्रयत्न करत होता, पण त्याला निघता येत नव्हते. मी आणि माझ्या वडिलांनी त्याला बघितल्यावर त्याला लगेच त्या झाडाझुडपातून बाहेर काढले आणि त्याची गळ्यातील लांब रस्सी पकडून त्याला माझ्या शेताकडे घेऊन जाऊ लागलो. तो आता मला माझ्या शेताकडे एवढ्या वेगात ओढत होता की त्याला जणू काहीतरी दिसले असावे. तो खूप घाबरतच पुढे चालत होता. त्याने ओढतच मला माझ्या शेतापर्यंत आणले. माझ्या वडिलांना आता कळाले होते की तिथे काहीतरी विचित्रच होते. आता माझ्या वडिलांनी लगेच बैलगाडी जुंपली आणि आम्ही गावाच्या रस्त्याने निघालो. आता सर्वत्र काळोख पसरलेला होता. रातकिड्यांचा आवाज आम्हा दोघांच्या कानी पडत होता. रात्रीचे ओरडणारे पक्षी त्यांचे विचित्र आवाज काढून आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत होते. नीरव शांततेत आम्ही आमची बैलगाडी घेऊन घराच्या रस्त्याने जाण्यात मग्न होतो. पण मला परत परत तेच जाणीव वाटत होती
की आमच्या मागून कोणीतरी येत आहे. म्हणून माझे वडील समोर बैलगाडी हाणत पुढे चालत होते आणि मी बैलगाडीतून मागे उलटून त्या अंधारात बघत होतो. पण त्या अंधारात मला काही दिसत नव्हते. पण परत परत माझी नजर मागे त्या अंधारात जायची. आता मी काही क्षण मागेच त्या अंधारात बघत होतो तर मला दिसले कोणीतरी खरंच चालत येत आहे. मी काही क्षणातच खूप घाबरून गेलो. माझ्या अंगाचा चांगलाच थरकाप उडाला, कारण इकडे दिवसाढवळ्या कोणी येत नाही. मग आता कोण आले असेल या विचारातच माझा श्वास घेण्याचा वेग वाढला. ते आता येणारे जे कोण होते ते आमच्या बैलगाडीकडेच येत होते. मी पाहिले तर ते 2 व्यक्ती होते. एक मध्यम वयाचा माणूस होता तर एक माझ्यासारखा मुलगा होता. त्या अंधुक अशा अंधारात ते स्पष्ट मला दिसत होते, पण ते कदाचित मला बघून हसत आहे असे मला वाटत होते. म्हणून मी घाबरतच पुढे बघत असलेल्या माझ्या वडिलांना आवाज दिला, बाबा इकडे बघा हो, कोणीतरी रस्त्याने येत आहे. माझ्या वडिलांना त्या बैलगाडीच्या आवाजाने अगोदर माझा आवाज आला नाही, म्हणून मी परत एकदा आवाज दिला, अहो बाबा, रस्त्याने मागून कोणीतरी चालत येत आहे. हे सांगतच त्यांच्या अंगाला मी आता स्पर्शही केला. त्यांनीही मागे उलटून बघितले आणि मी जिकडे बघत होतो त्यांनीही तिकडेच बघितले. तर आता तो प्रकार त्यांनाही दिसला. मी आता त्यांच्या चेहऱ्याकडे बघितले. त्यांच्या चेहऱ्यावरून असे वाटत होते तेही चांगलेच घाबरले असावे. ते आता मला घाबरतच म्हणाले, ए गणेश, त्यांनी तुला किती जरी इशारे केले तर गाडी खाली उतरू नको आणि मागे उलटून तर मुळीच बघू नको. पुढे रस्त्याकडे बघ. मी पण तसेच केले, पण मला ते आजूबाजूला सर्वत्र दिसत होते. आम्ही आता हळूहळू आमच्या गावाजवळ जात होतो. ते दोघे मला आमच्या जवळपासच त्या अंधारात चालत असताना दिसत होते. कधीकधी तर ते अचानकच आमच्या बैलगाडीच्या खूपच जवळ यायचे. तिरछ्या नजरेने माझे लगेच लक्ष त्यांच्याकडे जायचे, पण त्यांची हिंमत होत नव्हती त्या लोखंडी बैलगाडीला स्पर्श करायची. त्यातच आता एक भयावह आवाज आम्हा दोघांच्या कानी आला, वैरे नामदेव, थांबकील का आमच्यासाठी पण? हा आवाज ऐकून तर माझ्या काळजाचे पाणी पाणी झाले. मी चांगलाच चक्रावलो. तो आवाज साधारण वाटत नव्हता. त्या आवाजावरून असे वाटत होते एखादा माझ्या वडिलांचा मित्र माझ्या वडिलांना आवाज देत थांबवण्याचा इशारा करत असावा. त्या आवाजात एकदम गूढता होती. माझे वडील त्या आवाजाला काहीच न प्रतिसाद देत सरळ बैलगाडी हाणत होते. मलाही तो आवाज ऐकून एक आश्चर्यच वाटत होते. गावातील लोकांनी सांगितलेल्या काही गोष्टी आज माझ्यासोबत खरोखर घडत होत्या. आता मला आणि माझ्या वडिलांना समोर दिसले कित्येक कंदील चमकत आमच्याकडे येत आहे. आता हा काय प्रकार होता आम्हाला काही कळत नव्हते. आता ते सर्व कंदील चमकत आमच्या खूप जवळ आले आणि तिकडूनच एक आवाज आला, ए नामदेव, अरे कुठे अडकला होता बाबा, चल घरला. हा आवाज आमच्या गावातील सरपंचाचा होता. ते कंदील हाती घेतलेले सर्व लोक आमच्या गावातील होते. आम्ही त्या रात्री तसेच घरी येऊन पोहोचलो. घरी जाताच माझी आई व माझी आजी मला बघून रडायला लागली. ती खूप घाबरून गेली होती आणि तिनेच गावातील लोकांना आमच्याबद्दल सांगितले होते. आता त्या रात्री तर आम्ही कोणालाच काही सांगितले नाही, पण त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही गावातील लोकांना सर्व प्रकार सांगितला. तर पुन्हा एकदा सिद्ध झाले की शांतू आणि शांतूच्या परिवाराचा तिकडे वास आहे आणि रात्री अपरात्री तो तिकडे फिरकतो आणि गावातील लोकांना तिकडे फिरकू देत नाही. कारण काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. शांतूच्या परिवाराने काही घरच्या भांडणांमुळे तिकडे आपला जीव गमावला होता. तेव्हापासून त्याचा वास तिकडे आहे असे गावातील लोक अजूनही त्याच्याबद्दल सांगतात. मित्रांनो, तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्कीच कमेंट करा. आणि तुम्ही आपलं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, एक महत्त्वाचे, तुमच्यापैकी बरेच जण आपल्या चॅनलचे व्हिडिओ बघतात पण व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करत नाही. तसे करू नका मित्रांनो. तुम्ही जर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले तर मला प्रेरणा मिळेल असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्याची. म्हणून मित्रांनो, आज नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.